आत्ताच अध्यक्ष महोदय महाराष्ट्रामध्ये एका भोंदू बाबांचं प्रकरण समोर आलं आणि त्या भोंदू बाबाचं प्रकरण समोर आल्यानंतर त्या लैंगिक अत्याचार प्रकरणातले व्हिडिओज हे समाज माध्यमावर जर व्हायरल झाले तर मग तपास करणारे अधिकारी आणि पर्यायानं गृहमंत्री म्हणून त्यांची या महिलांचं संरक्षण करण्याची जबाबदारी नव्हती का, हा प्रश्न निर्माण होतो। आणि म्हणूनच अध्यक्ष महोदय अंमलबजावणी करणाऱ्यांच्या मानसिकतेविषयी जरूर प्रश्नचिन्ह उपस्थित होतं। कारण यत्र नार्यास्तु पूज्यते रमन्ते तत्र देवता असं एकीकडे म्हणणाऱ्या आणि त्याच वेळी स्त्रियांना वेदांचं अध्ययन नाकारणाऱ्या आणि पतीची सेवा हे स्त्रीचं कर्तव्य असं मानणाऱ्या मनुस्मृतीचा उदो करणाऱ्यांच्या हातात जर याची अंमलबजावणी असेल तर याच्या अंमलबजावणीच्या हेतू शुद्धतेविषयी खरोखर मनात शंका निर्माण होते। कारण अध्यक्ष महोदय खरं तर जसं मगाशी माझे सहकारी अरविंदजी सावंत यांनी म्हटलं त्या पद्धतीने संपूर्ण विरोधी पक्षाचं हेच मत होतं की नारी शक्ती वंदन विधेयक हे 2024 लाच लागू करा, द्या आमच्या बहिणींना हक्काचा अधिकार, द्या आमच्या बहिणींना या पार्लमेंटमध्ये आणि विधानसभेमध्ये प्रतिनिधित्व। आणि हे फार सोपं होतं करणं आणि हे आवर्जून सांगतो कारण उद्या हे सांगितलं जाईल की विरोध केला, पण विरोध या गोष्टीला नाही, अंमलबजावणीच्या पद्धतीला मात्र नेमका विरोध। कारण अध्यक्ष महोदय नारी शक्ती वंदन विधेयक जे आपण 2023 मध्ये पारित केलं त्याच वेळी त्यामध्ये फक्त सेन्सस पॉप्युलेशन सेन्ससचा जर एक मुद्दा बाजूला गेला असता, डिलिमिटेशनचा मुद्दा बाजूला गेला असता तर 2024 मध्येच हे विधेयक लागू करता आलं असतं आणि आता ही चर्चा करण्याची आवश्यकता भासली नसती। उलट 33% महिला भगिनी या संसदेचा भाग असल्या असत्या। परंतु आता मात्र जे विधेयक आणलंय ते महिला विधेयकाच्या आडून एक वेगळा कावा तर खेळला जात नाही ना, हा प्रश्न उपस्थित होतो। कारण एकीकडे डिलिमिटेशन नंतर 815 सदस्य होणारे हे सदस्य होत असताना उत्तरेकडच्या राज्यांना 40% प्रतिनिधित्व आणि दक्षिणेकडच्या राज्यांना जेमतेम 20% प्रतिनिधित्व मिळालं तर एक व्यक्ती एक मत एक मूल्य हे जे तत्व आहे या तत्वाला हरताळ फासली जाणार नाही। दुसरीकडे महत्वाचा मुद्दा हा आहे की समजा शाळेमध्ये एक विद्यार्थी आहे, तो विद्यार्थी चांगला अभ्यास करतो, चांगला अभ्यास करून चांगल्या गुणांनी पास होतो, दुसरा विद्यार्थी म्हणावा तसा अभ्यास करत नाही, त्याला गुण मिळत नाही, आपण बक्षीस कुणाला देणार? चांगल्या गुणांनी पास झालेला की अभ्यास न करणाऱ्या विद्यार्थ्याला? दुर्दैवानं ज्या राष्ट्रीय कार्यक्रम ज्या राज्यांनी अत्यंत प्रभावीपणे राबवले, लोकसंख्या नियंत्रणात आणली, त्या राज्यांना मात्र डिलिमिटेशन मध्ये शिक्षा मिळेल का आणि ज्यांनी राबवली नाही त्यांना मात्र याच्यामध्ये सवलत मिळेल का असा प्रश्न निर्माण होतो।